हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, की कोकणात आता शेती तर काही ऑलमोस्ट झालेली आहे. पण त्याच्यात जास्तीत जास्त जे महाग असणारे धान्य, जे आपण शेतकरी लोकं आहेत आमच्या इकडे, जे की दरवर्षी घेतात शेतामध्ये पीक. तर सगळ्यात महाग आणि तसंच बघायला गेलं सगळ्यात दर्जेदार आणि ज्याला जास्तीत जास्त मागणी आहे, असं एक पीक आहे. तर त्याच्याविषयी आज तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. याआधी पण मी तुम्हाला दाखवले. लावणीपासून त्याची लावणी जी केली जाते किंवा त्याची काढणी असते सगळं दाखवलेलं आहे. तर आज तुम्हाला दाखवणार आहे. तर आज आम्ही ते छानपैकी धुवून ना सुकत टाकलेले होते. म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवावं थोडक्यात कशा पद्धतीने त्याचा रेट आहे किंवा ज्याला मिळणारा जो काही भाव आहे तो कशा पद्धतीचा आहे, काय आहे. तर आज तुम्हाला ते बघायला मिळेल. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा व्हिडिओ. तर इथे बघू शकता तुम्ही हे सकाळी नुकतेच ना आपण धुतलेले आहेत. तर ही आहे नाचणी आणि सगळ्यात जास्ती मोठ्या प्रमाणात नाचणी ही जास्ती पिकवली जाते कोकणामध्ये. कारण की तिला तेवढी मागणी पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला जो मिळणारा जो भाव आहे तो पण खूप चांगला आहे आणि पायरीवरती विकली जाते ही नाचणी. तर आपण ही सकाळी छान धुतलेली आहेत. तर हे बघा थोड्या छोट्या-छोट्या मुंग्या पण गेल्यात आतमध्ये हे बघा. तर असं कडधान्य काय किंवा धान्य काय असं टाकलेलं ना बाहेर सुकत, की त्याला अशा मुंग्या येतात. तर हे बघा, हे अजून आपल्याला उद्या वगैरे आपण ह्याला छानपैकी अजून एक ऊन लावू. आज एक ऊन लावलेलं आहे आणि एक उद्या ऊन लावू. तर म्हटलं चला तुम्हाला थोडक्यात दाखवावी. कारण की आत्तापर्यंत कणसं पण दाखवली आहेत तुम्हाला कशाप्रकारे कणसं असतात किंवा कुठल्या ठिकाणी याची जास्तीत जास्त शेती केली जाते किंवा आता तसं बघायला गेलं असतं कोकणामध्ये 2 प्रकार पडतात. एक पाणथळी ठिकाण म्हणजे असं पडतं आणि दुसरं म्हणजे जे एकदम सुकावटा म्हणजे सुकावट्याला जास्तीत जास्त वरच्या पट्ट्याला जी शेती केली जाते ती. तर ही जास्तीत जास्त पाणथळी केली नाही जात. ही जास्तीत जास्त जिथे सुका पट्टा आहे, जिथे सुकी जमीन आहे, जिथे पाण्याचं प्रमाण फार कमी असतं, जरी पाऊस पडला तरी पाणी जिरून जातं, अशा ठिकाणी ही नाचणी केली जाते. आणि हे बघा दाणे बघा, हे सडलेले सगळे दाणे आहेत आणि सडणे पण तुम्हाला माहिती असेल कसं काय असतं ते. आता काही जणं जेव्हा पूर्णपणे जी काही कणसं असतात ती वेचली जातात. वेचून झाल्यानंतर चांगली ऊन लावावे लागतात. कारण की आपल्याला ते दांडकायचे असतात. त्याच्यामुळे त्यांना ऊन लावणं हे जास्त गरजेचं असतं. तर चांगलं कडक 2-3 ऊनं लावावी लागतात. त्याच्यानंतर झोडावे लागतात. आता तसं बघायला गेलं तर आता झोडणी फार कमी असते कारण की मशिनरीज वगैरे आलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जरी डायरेक्ट कणसं टाकलेत की डायरेक्ट हे आपले जे काही दाणे आहेत ते निघतात बाहेर आणि सडायला पण येतात कारण की याच्यामध्ये भुसा वगैरे खूप असतो. तर त्यांना सडावं लागतं. त्याच्यामध्ये आपली आपली चक्कीसुद्धा आहे सडण्याची वगैरे. तर ते सडून झाल्यानंतर हे बघा असे छानपैकी दाणे मिळतात. आता ही जास्तीत जास्त कोकणातच केली जाते वरच्या पट्ट्याला. जिथे पाण्याची म्हणजे जी काही पातळी असते ती कमी असते त्या ठिकाणी ही केली जाते आणि हिला जास्त पाणी पण लागत नाही. त्याच्यामुळे ही छान होते. कमी पाण्याच्या पावसाच्या पाण्यावर पण नाचणी मस्त होते. तर नाचणीमध्ये पण 2 प्रकार आहेत. कारण की काही लवकरची नाचणी असते, काही उशिराची असते म्हणजे महान असते काही नाचणी. तर ही आपण दरवर्षी काही आम्ही करत नाही, पण आमच्या इथले बालविजेचे वगैरे करतात. त्यांच्याकडून ही अशी नाचणी आपण विकत घेतलेली आहे. तर नाचणी घेण्यामागे एक हे पण आहे, कारण की आपल्या जे काही आपले आता कोकणामध्ये तसं म्हणजे भाकऱ्या केल्या जातात जास्तीत जास्त त्याच्यामध्ये नाचणीच्या भाकऱ्या पण जास्ती असतात. तर आपण हे विकत घेतो आणि ह्याला खूप मागणीसुद्धा आहे. तर सगळ्यात म्हणजे जसे तांदूळ असतील, गावठी तांदूळ असतील किंवा कुळीथ असतील ह्याच्यापेक्षा पण नाचणीला भाव खूप चांगला आहे आणि म्हणजे 2,000च्या पुढे पण आता भाव माहिती नाही किती आहे तो, पण खूप कमी जास्ती भाव असतो याला. म्हणजे जसं कुळथाचं प्रमाण वगैरे कमी आहे, म्हणजे त्याच्या तोडीस तोड. पण ह्याचं जास्तीत जास्त जी काही किंमत आहे ती खूप असल्याकारणाने कोकणामध्ये जास्तीत जास्त ह्याची जास्ती शेती केली जाते. पण त्यामागे तेवढे कष्ट पण आहेत, कारण की हे नुकतंच आणून, सुकवून नंतर परत ते छान सुकवल्यानंतर झोडावे लागतात. पहिली लोकं काही मशीन वगैरे वापरायचे नाही. डायरेक्ट सुकून झाल्यानंतर दांडकायचे. ते पण सगळे ग्रुपने दांडकायचे आणि त्याच्यानंतर मग हे असे दाणे पडायचे. त्याच्यानंतर पाकडायचे. पाकडून झाल्यानंतर छानपैकी मग ते सुकवायचे अजून. कसं असतं कडधान्य असेल किंवा धान्य असेल म्हणजे पावटा असेल, कडवा असेल किंवा आपण जे काही पिकवतो यांना ऊन देणं हे फार महत्त्वाचं असतं. नाहीतर मग त्यांना टोका लागणं, कुठे कीड लागणं हे चालू होतं. त्याच्यामुळे त्यांना प्रॉपर असं ऊन द्यावंच लागतं. तर आपण हे धुतलेले आहेत कारण की आपल्याला हे दळायला टाकायचे आहेत. म्हणून म्हटलं चला आमच्याकडचं छानपैकी सगळ्यात जास्तीत जास्त ज्याची शेती केली जाते आणि ज्याला मागणी आहे मार्केटमध्ये सुद्धा आणि गावामध्ये सुद्धा आणि सगळ्यात जास्ती महाग असं हे धान्य आहे जे आमच्या कोकणामध्ये पिकतं.
तर ही आहे आणि ह्याच्यामध्ये प्रकारसुद्धा खूप आहेत. बारीक आहे किंवा जाड आहे, ह्याच्यामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत नाचणीमध्ये. तर अशा प्रकारे बघा दाणे किती दिसायला बघा किती मस्त दिसतात. तर अशा प्रकारे हे नाचणीचं हे केलं जातं. आता तसं बघायला गेलं तर नाचणीपासून खूप काय काय बनतं. नाचणीची भाकरी बनते, त्याच्यानंतर नाचणीचं सत्व एक बनतं, लहान मुलांसाठी वगैरे ते चांगलं असतं. सो पापड एक बनवले जातात. सो खूप प्रकार असे आहे नाचणीपासून खूप काय काय प्रकार किंवा पदार्थ बनवले जातात. त्याच्यामुळे नाचणी ही खूप जास्ती मार्केटमध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल आणि तितकीच महाग पण बघायला मिळेल. आमच्याकडे पायलीवरती हे करतात. सो एक पायली समथिंग 3 किलो वगैरे असते. म्हणजे त्याच्यामध्ये धान्य तेवढं भरलं जातं आणि त्याच्यानुसार मग 2,000, 2,200 वगैरे अशा ह्याच्याने ते तेवढा रेट असतो. तेवढा बाकीच्या एवढा कुळदाना वगैरे एवढा रेट नाही, पण जास्तीत जास्त नाचणीला रेट आहे. कारण की नाचणीमध्ये तसे सत्व आहेत. नाचणीचं जे काही आपण उपीट पण करतात नाचणीचं किंवा अजून बरेच काही पदार्थ केले जातात. कारण की जर तुम्ही रेसिपी वगैरे बघितलं तर त्याच्यामध्ये नाचणीचं वगैरे खूप सारे प्रकार आहेत जे आपल्याला माहितीसुद्धा नाही आहे. नाचणीचा केक असतो, गव्हाचा केक असतो, असे खूप प्रकार आहेत. तर अशा पद्धतीने नाचणीपासून पदार्थ बनवले जातात. पण आमच्याकडे जास्तीत जास्त नाचणीची आपली भाकरी केली जाते. सकाळी नाश्त्याला वगैरे किंवा रात्री जेवणामध्ये असेल, जेव्हा मच्छीचा वार असतो तेव्हा जास्तीत जास्त आमच्याकडे नाचणीची भाकरी असते. आणि नंतर दुसरी गोष्ट म्हणजे पापड पण केले जातात नाचणीचे. त्याच्यानंतर नाचणीचं सत्व केलं जातं. तर अशा प्रकारे हे नाचणी आपल्याकडे जास्तीत जास्त कोकणामध्ये फेमस आहे. आणि मी तुम्हाला दाखवलंसुद्धा आहे कशी नाचणी लावली जाते, कशी काढली जाते, त्याच्यानंतर कशी वेचली जाते. त्याच्यानंतर जो काही कुडसूड असतो तो पण काढला जातो. तर ह्या दिवसांमध्ये तो कुडसूड काढला जातो आणि मग त्याची एक वैरण केली जाते आणि त्याच्यानंतर मग जेव्हा आपल्याला भाजावण करायची असते, जेव्हा आपल्याला रोपटं जाळायचं असतं, तेव्हा ते जाळलं आणि हे जे पीक आहे ना, ते लवकरचं पीक आहे. भातापेक्षा पण लवकर येतं हे पीक. तर अशा पद्धतीने मी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे नाचणीची. सो आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीने आमच्याकडे ह्यावर्षीसुद्धा नाचणी म्हणजे खूप जणांनी केलेली आहे आणि कुठल्या पट्ट्यात केली जाते हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि चला आता इथे थांबूया. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा. चला बाय बाय.